इकडं पूजेची तयारी चालू आहे आणि खाराट बघा प्रिया बघा प्रिया बघा आज आवरलं नाही प्रियाचं काय ग बाई. अहो तुमची बायको बाहेरच अडकली. अहो तेव्हा ते बेल वाजत आहे. एवढा वेळ झाला तरी तू जेवायला दिलं नाही तुझ्या नवऱ्याला आज. हा पूजेची सर्व तयारी झालेली आहे आणि आता सर्व मी मटेरियल घेऊन आलो. स्वीट्स आणायला गेलो होतो बट टाइम खूप झाला आणि तुम्हाला तर माहितीच आहे पूजेच्या दिवशी खूप सारे घरात गडबड असते. सकाळी उठल्यापासून जे कामं चालू होतात ते कामं काही संपायचं नावच घेत नाही आणि त्यासाठी सगळे भुकेले झालेले होते. आणि फिरता फिरता ना मला अचानक खूप भूक लागली. तर मग काय झालं म्हटलं मला एवढी भूक लागली तर बाकीच्या सगळ्यांना पण भूक लागलीच असेल ऑब्व्हियसली, कारण 1:30 वाजला आहे आणि आता पूजा 2-2:15 चालू होणारच आहे. तर मग आहे ना मला एका ठिकाणी समोसा दिसला. मी समोसा जास्त करून खातच नाही कधी बट खूप भूक लागलेली आणि पर्याय नसल्यामुळे मी समोसा खाल्ला. बट तुम्हाला सांगू इतका मस्त समोसा निघाला, इतका मस्त एकदम टेस्टी. आणि मग मी त्याच्यामुळे घरी फोन केला प्रियाला, म्हटलं मी समोसे घेऊन येतो, कोणी नाश्ता काही करू नका. तर मग मी सगळ्यांना गरम गरम समोसे घेतले सोबतच. आता पूजेला म्हणजे टेन्शन नाही, पूजा होईल त्यानंतरच जेवण करूया. पूजेला बसल्यावर पण असं जास्त भूक लागणार नाही. सर्व आता पूजेचा हे सामान घेतलं, आता सर्व एकाच हातामध्ये फिट झालंय सगळं. आतापर्यंत 3-4 फोन येऊन गेले, लवकर या भूक लागली आहे. आणि आता ब्राह्मण पण येतीलच. मस्त गरमागरम समोसा आहे, कसा वाटतंय? लय भारी झालं, इतकी गरज होती ना. खूप टेस्टी आहे. नाही मला समजलं ना ते एवढा वेळ झाला आणि नेमकं प्रसादामुळे काही ना जेवण नाही करता येत नाही, त्याच्यामुळे मग म्हटलं चला थोडीशी पहिले पेट पूजा करू, नाही तर पूजेला सगळे त्रास होऊन जातील. प्रियांतांना बोलवा पटकन, ताई या समोसा खा या. आमच्या सोसायटीमध्ये ना एक मंदिर आहे शंकर भगवानांचं, तुम्हाला माहिती आहे, मागच्या ब्लॉगमध्ये बघितलं असेल. तिथे ना केळीचे झाडं आहे आणि तिथून केळीचे पानं लागणार होते सत्यनारायणसाठी. तर मग आमचे जे ब्राह्मण आलेले ते बोलले की चला आपण जाऊ आणि ते घेऊन येऊ. सो मग मी म्हटलं ठीक आहे, कारण ते असे तोडता येत नाही. आणि मग ते त्यांची म्हणजे ब्राह्मणांच्या ओळखीचे आहेत ते, तर त्यांनी ते सांगितलं तिथे आणि मग आम्हाला तोडण्याची परमिशन मिळाली. सो मग मी तर हे फर्स्ट टाईम करतो आहे. केळीचे पानं असे कट केले आणि घेतले. ते बोलले की ताजे ताजे घेऊया. सो पण खूप जे ताजे ताजे होते ते वरती होते आणि जे मला खाली भेटले ते मी थोडेसे कट करून मस्त घेऊन टाकले. आणि सोबत कोणी दुसरा नव्हतं म्हणून गुरुजींनाच सांगितलं की मोबाईल धरा, हे बघा हे असे मी केळीचे पानं घेतले सत्यनारायणच्या पूजेसाठी. इकडं पूजेची तयारी चालू आहे आणि खाराट बघा प्रिया बघा प्रिया बघा आज आवरलं नाही प्रियाचं काय ग बाई. अगं ते पंडितजी हवनकुंड आणायला गेलेत. नाही पप्पानी आणला हवनकुंड, ते हे काय म्हणता घेतलं, ते थोडं सामान बाकी होतं ना मग ते आणायला गेलेत परत. हे कोण आहे बिना चड्डीचा बाबा? अरे तेव्हा तू प्रत्येक वेळेस तुझ्याकडे एवढ्या साड्या आहे ना ग. चांगली गोष्ट आहे तुझी, दरवेळेस तुझं असंच राहतं काही ना काही साडीचे उद्योग बरं का. मी वेअर करते, मला सांगा बरोबर दिसते तोपर्यंत माझी व्हिडिओ काढा, ते येईपर्यंत मी तयारी करून बसते. जा लवकर तयारी कर. आज घरी पूजा आहे आणि सोफा खूप डर्टी झाला होता, त्यामुळे मी पहिले सोफा क्लीन करून घेतो. माझ्याकडे असलेलं अगारो ब्रँडचं बेड व्हॅक्यूम क्लीनर एकदम मस्त UV स्टेरिलायझेशन करतं आणि त्यानेच मी माझा पूर्ण सोफा क्लीन करून घेतोय. हार्डली 5 मिनिटात माझा पूर्ण सोफा क्लीन होणार आहे, कारण याच्यामध्ये असलेले UV स्टेरिलायझेशन टेक्नॉलॉजी इझिली 99% डस्ट बॅक्टेरिया पूर्ण कलेक्ट करून पूर्ण सोफा क्लीन करतं. काय छान दिसतंय पण तू ते तिच्यासारखी दिसती ती सिरियल मध्ये नाही का, प्रेरणा नाही का ती कसोटी जिंदगी की है नाही, श्वेता तिवारी.
मॅच झाला की नाही सांगा ब्लाऊज. हो का बरं एवढी भाव खाती का? ब्लाऊज मॅच झालं का? खूप छान मॅच झालं. नाही झालं. हो झालं मॅच प्रिया. माझं ब्लाऊज शिवायला लागलं. मस्त दिसतेस. थँक्यू. खूप सुंदर आता बाळ उठल्यावर सुंदर माझी बायको अशी एक स्कीम काढणार आहे मी तुला. महिन्याला मी आता त्याचं रिवॉर्ड देणार आहे. काय रिवॉर्ड देणार आहे मला? दर महिन्याला तुला मी गोव्याला घेऊन जाईल फिरायला. मला नाही. का बरं गोव्याला मला यायचं? नाही आवडत गोव्याला फिरायला. अगं आम्हाला आवडतं ना पण. प्रत्येक वेळेस गोव्यालाच नाही घेऊन जाऊ. तुमचीच मजा असते गोव्याला, माझी काय नसते मजा. मग तुला कुठं घेऊन यायचं सांग. मला दुसरीकडे आता कुठे? नवीन नवीन ठिकाणी केरळ झालं वगैरे असं. चल कधी जायचं केरळला सांग. तू येत नाही ना ग फिरायला? आता नाही, नंतरला बाळ मोठं झालं. अरे देवा आता मला म्हणजे बाळ घेऊन नाही चालतंय म्हणजे ना. आता 4-5 वर्ष राहिलं का? बरं आहे भाई. एक वर्ष तरी. ठीक आहे चालेल 1 वर्षानंतर जाऊ. मग तोपर्यंत मी करू का माझ्या ट्रिपा? हा बिंदास. हे विंध्यास तुला तर लय आनंद होतो ग माझ्यापासून लांब राहायला. लांब राहायला आनंद नाही, तुम्ही माझ्यामुळे अडकून नका बस एवढाच विषय. क्या बात बोल दी प्रिया तूने. मेरा दिल फिदा हो गया तेरे पे. हैं? चांगली वाटते का साडी? अगं खूप छान ना. किती वेळा स्तुती करू आता तुझी? परत सगळ्यांना वाटेल की मी मुद्दाम स्तुती करतोय माझ्या बायकोची. तेव्हा अरे जा आवर पटापट जा जा. हा. चहा कॉफी ठेवलंय तर मला. नाही ऐका, आता मी आज पहिल्यांदा सत्यनारायणची पूजा प्रसाद करते, कारण मी फर्स्ट टाइम बनवणार आहे. मी नारायण शिरा म्हटलं की सत्यनारायणच्या पूजेसारखा शिरा कधीच बनत नाही. त्याचं एक टेस्ट ना जेव्हा सत्यनारायणची पूजा असते तेव्हाच येते. हो हे खरंय. म्हणजे वेगळंच एक आपण किती असं जर विदाऊट सत्यनारायण पूजा जर असं बनवतो ना, किती असं बनव प्रसाद तरी पण तो बनत नाही बनत नाही. है ना. आणि अचानक प्रसादाचा शिरा वेगळाच बनतो. आणि खूप टेस्टी लागतो खूप खूप. टेस्टी लागतो. आता मी फर्स्ट टाइम बनवते, मला जास्त माहित नाहीये. 1 वाटी मी रवा घेतलाय, 1 वाटी तूप आणि काजू बदाम आणि केळी आणि इथे इलायची आणि ते दूध मी गरम करते. आता मी यात जेवढा रवा घेतला तेवढं तूप घेतलं. तिकडे पाणी कशासाठी ठेवलंय ते? कॉफी तुम्हाला? अच्छा मला वाटलं शिरा टाकायचं. शिऱ्यात दूध ना? दूध, पाणी नाही टाकायचं. मला वाटलं तेच पाणी टाकते काय उकळून, म्हणून म्हटलं विचारून घेऊ एकदा. कमी गॅसवरच हे थोडंसं चांगलं भाजून घेणार आहे लालसर, आणि मग नंतरला आपण दूध ऍड करणार आहोत. माझं सगळं मस्त फ्राय करून इलायची पण टाकली, काजू बदाम टाकले, सगळं मस्त फ्राय झालं. आता मी यामध्ये दूध ऍड करणार आहे. नाही थोडं असं हेच ठेव बरं का असं. सुका सुका का? नाही ड्राय नाही, थोडा ओला तिखट? ठेव. हा तिखट आवडतो हो. मला. आता गुरुजींचा येण्याचं टायमिंग झालंय, तोपर्यंत पटापट बनवून घेते. बाळाला फीड पण करायचंय. हा कारण मला परत पूजा पूजेला करायला बसल्यावर उठता येणार नाही हा प्रिया. तेच. तर लवकर उठ आणि लवकर कर आता. हो. यामध्ये मी आता साखर आणि केळी टाकली आणि मस्तपैकी पूर्ण मिक्स करून घेतले. या शिऱ्याला प्रसादाचं स्वरूप देण्यासाठी याच्यात तुळशीचे पत्र टाकले, पान टाकले. मम्मीला म्हटलं दरवाजामधून ये, तर मी स्लो मग तिचा व्हिडिओ काढते. ती दरवाजा लावून बाहेर गेली, तर मी लावून झालं डायरेक्ट. का हो दराचा लाग झाला? अहो तुमची बायको बाहेरच अडकली. अहो तेव्हा ते बेल वाजत आहे. बाजीगर पिक्चर मध्ये काय बाजीगर पिक्चर सारखं झालं. बाहेर गेले रूम घ्यायला आणि एखादा दरवाजा लावून घेतला दरवाजाला. माझ्या सासऱ्या म्हणतो नका येऊन देऊ त्यांना, नका येऊन देऊ म्हणतो. हा ते व्हिडिओच्या याच्यात होतं थोडेसे. थांबा ना ते लगेच. हा तुम्ही जर असे अडकले असते मग मी डायरेक्ट गेलो असतो बाहेर. चला स्लोमो आहे बरं का आता. स्लोमो आता परत बंद नका करू, नाही तर माझा स्लोमो होईल आता. स्लोमो. सो फायनली पूजेला मुहूर्त लागलाय आमच्या. तो हमको तो आज टाइम लगेगा.
हे आमच्या गुरुजी थोडे बिझी होते दुपारी, हा त्याच्यामुळे थोडं लेट झालं. डबल साडी घालावी लागली, परत काढावी लागली. 2 वाजता पूजा होते आमची, तर आता 6:15 झाले. काय हाल झाली साडी घालून सकाळपासून. नाही काय झालं, 3:30 नंतर मुहूर्त हे नव्हता, मग आता 6:30 ला मुहूर्त होता म्हणून आपण आता घेतली पूजा. हा शिरा आणा ना पप्पा इथे. चला रेडी ना आता, साडी घालून एकदम थकलेली. खूप थकली गेली आहे, बट आता पूजा होऊन जाऊ दे. आता पूजाला थोड़ी एनर्जी आन. ओके चलो स्टार्ट महाराज, आपने बहुत लेट कर दिया आज. प्रारंभ करें पूजा। हाँ प्रारंभ करें अभी, चलिए. अभी हम जो पूजा कराएंगे उससे आपको बहुत खुशी मिलेगी और ओके। दिल को भी सुकून मिलेगा, क्या बात आनंद है। मिलेगा और डायरेक्ट गणपति बप्पा आपके ऊपर कृपा बरसाएंगे। बस ऐसे ही हमको पूजा चाहिए. चारों हाथों से कृपा जो है सो कि बरदहस्त अपना आपके ऊपर हमेशा रखे रहेंगे। क्या बात है, आपका जीवन में आनंद ही आनंद की वर्षा होने लगेगी। ऐसे ही तो पूजा करानी थी. गणपति बाप्पा गणपति बप्पा मोरया. हे काय हमारा आनंद आहे. हाँ ये भी हमारा आनंद, इधर ही है, उस आनंद के लिए अभी पूजा कर रहे हैं. चलिए शुरू करते हैं. स्थानगतो विवाह यस्मरेत् पुंडरीकाक्ष सवाह्याभ्यन्तरशुचि ओम पुंडरीकाक्ष पुनः गुरुजींना बघतोय का बरं सारखे फोनवर बोलताय. लवकर पूजा करा. गुरुजी पूजा करून घ्या ना. हा. फोन चालू आहे ना. वो देख रहा है आपको, फोन करके बात कर रहे हो. कुठे माझ्याकडे नाही रिमोट की. श्री आचमन जलम 3 बार आपको जल पीना है. केशवाय नमः आगे. ओम नारायणाय नमः. ओम चंद्रम पापनाशम आपदा मरते नित्यम लक्ष्मी कृष्ण सर्वदा उनको लगाते हैं. श्री श्री लक्ष्मी जगन्नाथ भवरात्रे भाषण जातम निकाणा सर्वलोकम वैखाणाम. कपिलो गजकाणकालं बोधरश्च विकटो विघ्ननाशो विनायकः. धूम्रकेतुर्गणाध्यक्षो भालचंद्रो गजानन द्वादशैतानि नामानि यः यादवी. सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. विनायकं गुरुं भानुं ब्रह्मा विष्णु महेश्वर आत्मनः कल्याणार्थः सुख शांति प्राप्त्यर्थम आयु आरोग्य ऐश्वर्य वृद्धि अर्थम सकल कामना सिद्ध्यर्थम सर्वविधि कल्याणार्थः. ओम सुकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची सर्वे पुरुषेण उपायाची सर्वांगी सुंदर मुक्तेंदुराची कंठी जपे मा मुक्ता पराची. झाली आहे मस्त पूजा आणि आता सगळ्यांचा टाइम झाला आहे बिग बॉस पाहण्याचा. हा चपात्या करायच्या, हा पीठ मागायला आला म्हणलं, आणि पीठ कमी आहे, नको अगं. काय लय पीठवाले हो. नाही पीठ नको देऊ. नाही, सांग, आवडीचं लागलं. काय लागलं. आवडीपासून लागलं तुला. अरे देवा मी घाबरलो ना, असे ओरडून राहिले. काय लागलं तुम्हाला लागलं. हा मला वाटलं लागलं. बिग बॉस हे बघा, हे एक बिग बॉस ऍडिक्टेड आहेत बरं का, आणि सासरे पण बिग बॉस ऍडिक्टेड आहे माझे थोडे. घरामध्ये बिग बॉस खूप भांडणं व्हायला लागले तसेच. हा. चल की तू चाल. चला ए पीठ नाही भेटणार रे, चल रे पीठ माग्या. ए बाबा, पीठ दोन चपात्या. पीठ मागा नाही. दोन चपात्याचंच आहे, आतूपुरतंच करायचं. तू बाहेर का आलो. बापरे पीठ मागायला पकडायला आले ते. पीठ मागायला पकडायला आले. ऐका, कमी पीठ आहे, खायला ना. एवढं पण ऐकणार नाही तू. तेव्हा असं पीठ द्यावं लागतं त्याला हा, रोज. मग रोज खायला द्यावं लागतं. हप्ता वसुली. मग चला ना, तो रोज काय पाल बनवतो, घर बनवतो. हा ना. बाबा, काय बनवतोय तू? चला. लवकर बनव का स्वयंपाक, लय भूक लागली मला. झाला प्रीत तुझा. एवढा वेळ झाला तरी तू जेवायला दिलं नाही तुझ्या नवऱ्याला आज. हा दिवस गेला आपला आज याच्यातच आमचा. हा ना. दिवस गेला. पूजा होती तर. पूजा असली का असंच असतं मम्मी, काम संपत नाही. सर्व काम एवढे जण, तरी एवढेच होते, पाहुणे नाही आले जास्त. हा जास्त
नाही पाहुणे असते तर मग अजून वेळ लागला असता थोडा. अशा प्रकारे आमची पूजा संपन्न झाली आणि तसाच दिवस मावळला. भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगला. जर व्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, गुड नाईट.